जालना मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे। जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल आणि महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांच्यामध्ये लढत होत आहे। मागील काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा संपन्न झाली। या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी जालन्याची भाकरी फिरवायची असेल तर मुस्लिम मतं निर्णायक ठरणार असं वक्तव्य केलं होतं। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा धागा पकडून वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे म्हणाले की आमची सत्ता आली तर जालन्यामध्ये महापौरपदी मुस्लिम चेहरा देऊ, तसेच जातीनिहाय जनगणना हे आमचं धोरण आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब, दलित, बौद्ध, मातंग, आदिवासी, मुस्लिम तसेच गोरगरीब हिंदू, मराठा यांना न्याय देण्याचं काम वंचितच्या माध्यमातून करण्यात येईल। जालन्यामध्ये मी सुद्धा जनतेमध्ये फिरतो आहे। प्रथमतः तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मी बाळासाहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्यांची एंजिओप्लास्टी झाली होती, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी फिरायला विरोध केलेला असताना देखील पहिली सभा सायंकाळची मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे। आम्ही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंतीसुद्धा केली, पण त्यांनी तेवढ्या प्रसंगातून आमच्यापर्यंत येऊन आमच्या जनतेला आव्हान केलं आणि त्यांनी जी जालन्यातली भाकर फिरवण्याची, दोन्हीकडची भाकर करपली असून इथली भाकर बदलावी अशी जी त्या ठिकाणी वक्तव्य केलं। आणि दुसरं त्यांचं महत्त्वाचं वक्तव्य होतं की आज जालन्यातला आमदार हा मुस्लिम बदलल्याशिवाय राहणार नाही। आणि खरी परिस्थिती आहे साहेब। कसं झालं आहे की जालन्यामध्ये दोघांचंही लोकांना त्या ठिकाणी दोघंही नको म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि मुस्लिम समाज हा त्या ठिकाणी की रोलमध्ये आलेला आहे। ते ज्यांचा कल त्यांच्याकडे राहील तिकडं आमदारकी त्या ठिकाणी येणार आहे। परंतु मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आव्हान मुस्लिम समाजाला करण्याच्या त्या ठिकाणी विनंती करतो की माझ्याबरोबर वंचित घटक, दलित समाज, बौद्ध समाज, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करतो आहे, मुस्लिम समाजही त्या ठिकाणी मतदान करतो आहे। आपण माझ्याबरोबर या आणि येणारा जालन्यातला बदल आपण सगळे मिळून त्या ठिकाणी करू। मी फॉर्म भरताना सुद्धा साहेब त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं, जर जालन्यातला बदल झाला तर मी निश्चितपणे मुस्लिम महापौर केल्याशिवाय राहणार नाही। एकीकडे बाळासाहेबांनी सांगितलंय की जनावरांची गिनती झाली आहे, पण आरक्षणाच्या बाबतीत माणसाची गिनती झाली नाही। आमची ती मागणी आहे साहेब। बाळासाहेबांनी केलेली मागणी योग्य आहे। या ठिकाणी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही जर सत्तेत आलो बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तर नक्की जातनिहाय जनगणना त्या ठिकाणी करू। बाळासाहेबांच्या माध्यमातून, वंचितच्या माध्यमातून आज जालन्यात तिसरा पर्याय उपलब्ध आहे, काय म्हणणार? जालन्यामध्ये आम्ही खरंच तिसरा पर्याय त्या ठिकाणी मी बाळासाहेबाला धन्यवाद दिले की बाळासाहेब आपण जालन्याला तिसरा पर्याय माझ्या रूपाने त्या ठिकाणी दिला, त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो। आता इथला मुस्लिम, इथला OBC, इथला दलित आणि सर्व जातीचे लोक, छोटे मोठे सगळे, गरीब हिंदू, गरीब मराठासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याबरोबर त्या ठिकाणी आहे आणि तो या ठिकाणी बदल करायला जातो आहे आणि तिसरा पर्याय म्हणून निवडूनसुद्धा आणेल असा माझा त्या ठिकाणी विश्वास आहे। तुमचं पुढचा मॅनिफेस्टो काय असणार, पुढचा अजेंडा काय असणार? पहिला मॅनिफेस्टो आमचा आहे, काल साहेबांनी घोषित केला, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, त्याच्यासाठी कायदा करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा जो बाळासाहेबाचा अजेंडा आहे, मॅनिफेस्टो आहे, तो बेरोजगाराच्या हाताला काम। 4 लाख लोकांना आम्ही त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर डायरेक्ट नोकऱ्या देणार आहोत। बेरोजगार युवकांना 10 लाख रुपये लोन आम्ही त्या ठिकाणी तातडीने देणार आहोत। 10 जण मिळून आले तर 1 कोटी रुपये लोन, कुठलाही पेपर्स न घेता, कुठलीही सिक्युरिटी न घेता आम्ही त्यांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळावं म्हणून लोन उपलब्ध करून देणार आहोत। आणि अशा अनेक मॅनिफेस्टोमध्ये मोहम्मद पैगंबरचं बिल त्या ठिकाणी लागू व्हावं ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। अशा अनेक मॅनिफेस्टोजमध्ये आमच्या मागण्या आहेत ज्या आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर करणार आहोत। हा मॅनिफेस्टो झाला राष्ट्रीय, राज्य पातळीवरचा, पण आता तुम्ही जालना जिल्ह्यात किंवा जालना मतदारसंघात तुमचा काय मॅनिफेस्टो असेल? बघा, माझा जालन्यामध्ये मी आता फिरतो आहे साहेब। ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आहे, गुळगुळीत रस्ते झाले म्हणतायत, पण रस्ते जे झालेत ना साहेब ते फक्त जे मोठाले लोकप्रतिनिधी आहेत, व्यापारी आहेत त्यांच्याकडे झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांनी तो मॅनिफेस्टो उभा केलेला आहे आणि
खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा आर्थिक विकास, सामाजिक विकास, त्या ठिकाणं मोठे एखादी योजना आणून, प्रोजेक्ट आणून जालना शहरातल्या मूळ जालना शहरातल्या लोकांच्या हाताला काम मिळवून द्यावं, ही आमची त्या ठिकाणी मागणी राहील आणि ते करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहील. मतदारांना आपण काय आवाहन करणार? मी मतदारांना विनंती करणार आहे, ही संधी पुन्हा 5 वर्षाच्या नंतर येणार आहे. या दोघांना तुम्ही या ठिकाणी मतदान न करता वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभं राहा आणि माझ्या गॅस सिलेंडर या निशाणीला मतदान करा, हीच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो. धन्यवाद.